चला आपण आलो आहोत चावड किल्ला प्रसन्नगड या ठिकाणी आपण जात आहोत मित्रांनो। आता मी तुम्हाला हा रूट दाखवत आहे। तसा जाण्यासाठी तर खूप वेळ लागणार आहे, पण शॉर्टकट व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला दाखवतो। आता तस काही म्हणू नका। हे बघा खाली हे चावड गाव आणि हे आमचा पाहुणा, त्यांना दम लागत आहे पण तरी पण किल्ल्यावर चढणारच। प्रसन्नगड म्हणतात ह्या किल्ल्याला। डोंगराच्या आजूबाजूला म्हणजे प्रसन्नगड याच्या आजूबाजूला हे कसा सुंदर असा देखावा, डोंगर एकदम छान। आणि या ठिकाणाहून हरिश्चंद्रगड दिसतात असं म्हणतात। हे बघा हे डॅम आहे। ते कदाचित मित्रांनो आम्हाला या किल्ल्यावर चढायला एकदम दम लागत आहे, पण खरंच त्या काळच्या लोकांची किती कमाल म्हणावी। हे जे दगडी बांधकाम दिसतंय आता सध्या आपल्यालाही एका माणसाला हा दगड उचलणार नाही, त्या लोकांनी एवढा दगड वर आणून कसा काय बांधला असेल ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कमीत कमी मित्रांनो आम्ही रोड पासून आतापर्यंत 200 ते 250 मीटर वर आलेलो आहोत। हे पाहू शकता। आमचा पाहुणा माझ्यापेक्षा जवान माणूस आहे, पण घडी घडी थकून बसत आहे आणि असं म्हणलं की तवाच उठ चालायला लागत आहे। चला तर मित्रांनो आता वर जाण्यासाठी थोडं सोयीस्कर झालेलं आहे। ह्या पाईपचं धरून चालण्यासाठी आता एक तयार केलेलं आहे, त्यामुळे थोडं आम्हाला चढायला धरून चढायला थोडं सोपं होत आहे। आणि आता हा रस्ता प्रसन्नगडाचा तर पाहू शकता मित्रांनो हे जे छोटे छोटे पट्टे दिसत आहेत हिरव्या कलरचे, हे सगळी भाताची शेती आहे। ह्या वाड्या वस्त्या आजूबाजूला दिसत आहेत आणि यामध्ये फक्त इंद्रायणी तांदूळ हा स्वासिक तांदूळ वापरला जातो, खातात आणि विकतात पण। आता बघा मित्रांनो ह्या आता पायऱ्याची पद्धत बदलली बघा। आता हे कोरीव पायऱ्या, दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या चालू झाल्या। कमीत कमी 1 ते 1.5 फुटाची पायरी आहे। हे बघा आता बघा हा अशा पद्धतीने थोडं रस्त्याची म्हणजे पायऱ्याची दुरावस्था झालेली आहे, वाहून गेलेला आहे पायऱ्या। हे बघा मित्रांनो पाहुण्याला चढायला अडचण होत आहे, काय करणार। कमीत कमी 1 ते 1.5 फुटाची पायरी आहे।
काय म्हणता, कसं वाटतंय? लय गार वाटते. लय गार वाटते म्हणतात. आता आम्ही जवळपास किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास आलेलो आहोत. ह्या खिंडीत दिसतंय ते प्रवेशद्वार, बघू शकता आपण. 1.25 फूट ते 1.5 फूटच्या आसपासच्या पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत मित्रांनो. पाणी भेटले आम्हाला खूप तहान लागलेली आहे आणि इथं कसलीच पाण्याची वगैरे व्यवस्था नाही. हे किल्ल्याचं प्रवेशद्वार बघू शकता. हा, पाणी पिऊ शकतो आपण. कसं कोरले पाच बघू शकता किती जबरदस्त. फक्त दगडाचं बांधकाम, ना ह्याला सिमेंट ना रेती. मित्रांनो, आम्ही आलो आहोत चावड या ठिकाणी असलेला प्रसन्नगड हा किल्ला पाहण्यासाठी. आणि बस थोड्याच वेळात आता आम्ही किल्ल्यावर जाऊ. खूप छान चढायलाही खूप परेशानी झाली, पण आमची ही परेशानी काहीच नाही, कारण त्या काळच्या लोकांनी हे सर्व त्यांच्या हाताने घडवलेलं आहे. ह्या पायऱ्या ज्या दगडातून कोरलेल्या आहेत, ह्या पायऱ्या खरोखर आज आमच्या या पिढीला कोणाला शक्य होणार नाही हे असं दगडात कोरण्याचं बांधकाम. त्यामुळं आपण या गडकिल्ल्यांना अवश्य भेट द्या. या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे असंख्य मावळे या ठिकाणी राहून गेलेले असतील, मुक्काम केलेला असेल, तर खरंच गर्व वाटतो. त्या काळी लोक बसाल तोपगाडा हा बघू शकता. आता पहा, हे रस्त्यामध्ये चारा वाढलेला आहे. आता नेमकं कळत नाही कुणकडे जावं. हे बघा, हे किल्ल्यावरती तळ, त्या काळच्या लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था. तळ्यामध्ये साप विरळे आहे वाटते, त्या कडेला ते दिसत आहे. त्या बाटलीकडं ते इकडंच यायला आमच्यासाठी